दिनांक 17 मार्च 2025 रोजी या दिनी आमच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती होती. ते महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट अनेकांनी बघितल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य आणि संभाजी महाराजांना कसं धोक्याने त्या नपुसक औरंगजेबाने मारलं होतं क्रूरपणे, ते विचार सर्वांनी बघितल्यानंतर हिंदूंमध्ये एक आक्रोश आला. त्यांनी एक मुद्दा उचलला, तो म्हणजे संभाजीनगर येथे जे औरंगजेबाची कबर आहे ते कबर उद्ध्वस्त करण्याचा. ते असंच काल आमच्या शिवतीर्थ महाल येथे बजरंग कार्यकर्त्यांनी बजरंग्यांनी आपल्या एक आंदोलन केलं की औरंगजेबाची कबर तिथून हटवली पाहिजे त्याकरिता. त्यानंतर तिथे अनेकांनी औरंगजेबाच्या पोस्टरवरती लाथा मारल्या. त्याच्यामध्ये या हरामखोरांनी बाकीच्यांनी मुद्दा असा बघितला की ते चादर म्हणे, त्या चादरच्या नावाने त्यांना औरंगजेब प्रिय हे त्यांनी सांगितलं नाही. एक त्यांच्या मनामध्ये एक आक्रोश होता की औरंगजेबाची कबर तिथून हटवू नये, ती तिथून हटवू शकते. तो राग त्यांच्या मनामध्ये असल्याने या लोकांनी असा एक खोटा मुद्दा पकडून त्यांनी काल नागपूर शहरामध्ये जो एक तणावाचं वातावरण निर्माण झालं, त्यामध्ये महालच्या परिसरामध्ये ते लोक निर्दोष होते. त्यांच्या घरावरती दगडफेक केली, बॉम्ब ते काय पेट्रोल बॉम्ब त्यांनी सोडले आणि पोलिसांवरती आक्रमण केला. म्हणजे काय म्हणून त्यांना औरंगजेब एवढा प्रिय आहे. जो नालायक औरंगजेब आपल्या बापाचा नाही झाला, आपल्या मुलाचा नाही झाला, आपल्या आईचा नाही झाला, आपल्या बहिणीचा नाही झाला, तो औरंगजेब या भडव्यांना प्रिय आहे. आणि तो औरंगजेब यासाठी फक्त यांना प्रिय आहे की त्यांनी हिंदूंची हत्या केली, हिंदूंची देवळं फोडली, हिंदूंच्या आई बहिणीवरती त्यांनी आबरू लुटली. त्यामुळे त्यांना तो औरंगजेब प्रिय आहे आणि त्याच्यासाठी हे लोक रस्त्यावरती उतरते. म्हणून तुम्ही सर्व हिंदूंना सांगितलं आहे, फक्त छावा बघितल्याने होणार नाही. छावा म्हणून छत्रपती शिवरायांना स्मरण करून आपल्याला उभं राहायचं.